पूर्ण तुफान आलं सगळीकडं, पैसा होईल वाटला नव्हता. या आम्हाला आवरा पाऊस येईल, पूर्ण तुफान, डायरेक्ट तुफान सगळीकडं. कल गया रोपवे से, रोपवे गँग. वरती बघा हे मंदिर आपल्याला दिसत असेल, खाली बघा कसला भारी आला. मनसा देवीच्या मंदिराजवळ आलो आपण. तुम्ही बघू शकता या घाण साफ करत घेतली तर ही घाण बघा. एंट्री केली आता गंगा आरतीला आणि खतरनाकच एनर्जी आहे, नाही शब्दांत सांगू शकत तुम्हाला मी, आवरी भारी आहे. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड ब्लॉग मध्ये. तर हरिद्वारला जाण्यासाठी आम्ही सकाळ इथं थांबलो मेरठ मध्ये, आणि 80 हरिद्वार 100 किलोमीटर लांब आहे. म्हणजे आम्हाला वाजतील जवळजवळ 11 पोचायला. आता 7:30 वाजलं आणि मस्त चाय मारतो, फ्रेश वगैरे झालो. सकाळ काय वातावरण झालंय. आणि मग त्यानंतर होते आमची 4 धाम यात्रा सुरू. सगळी आता जमली नाही आमची पब्लिक, सगळ्याही चहा बी पिऊन घेतला मी, सगळ्यांना लेट नेहमीप्रमाणे. आपला ट्रिपचा कसं काय नियोजन आहे सांगा जरा. सकाळ मी ब्रश करता वेळेस ब्लॉग बनवतोय. काय कमवाल निघलाच सांगा. हे ट्रिपचं आवरं वेगळं, युट्यूबचं येतील ते वेगळं. युट्यूबचे कसे तुझ्यासारखं नाही, मला लाख 2 लाख लगे एसटीला असतो का मी. काय काका फिरत असतो नुसता, घरी नाही. कधी महाबळेश्वर, गोवा, शिमला, मनाली, कुठं काश्मीर. जिंदगी काय आहे, जिंदगीमध्ये काय आता वय आहे नंतर. बरोबर ना काका, योच वय आहे फिरायचं. नंतर काय घुटनों के दर्द लेके जाओगे क्या. चल आता नियोजन सांग थोडा. काय नियोजन आजचा पण आता जाणार हरिद्वार येते. 2 तास प्रवास आहे आपला. रूमवर जायचा, फ्रेश व्हायचा, दुपारचं जेवण करून आपण निघणार हरिद्वार साठी. काल बिना आंघोळीची फोटो काढायला रेडी बघा किती फास्ट. चला ना खाऊन पिऊन. चला आता मस्त 4 धाम यात्रा सुरू होणार आपली. महादेव. चाय पिऊन निघालो आम्ही आता हरिद्वार साठी परत एकदा. सकाळ फ्रेश होऊन फायनली आम्ही आता हरिद्वारला पोचलो. गंगेला जायचा होता तर सरकारने बोलत नदी साफ करायला घेतली, त्यामुळे स्नान नाही करू शकत. डायरेक्ट आता हॉटेलवर आलो. याच्या सोबत तुम्हाला एक सरप्राईज आहे का, आपलं 2 मित्र आहेत ना नाव्याचं, ते पण आलं ट्रिप मध्ये. तर चला त्यांना पण भेटू. ते डायरेक्ट ट्रेनला हरिद्वारला आलं आणि आता जॉईन होती ना मला घरात आजपर्यंत. बरं झालं भेटलं. चला डेंजर, चला फ्रेश होऊया आता, नंतर भेटू. चला सोबत असतं तर मजा नसते आली का. मस्त महाकालेश्वर दर्शन वगैरे केलं असतं उज्जैन. मनाव नव्हतं माहिती यात, अचानक आता समजला. चला धिंगाणा घालू फुल. व्ह्यू बघा काय, व्ह्यू बघा. फायनली आता रेडी वगैरे झालो आणि जाऊ हरिद्वार फिरायला. त्याच्या आधी जेवायचं आहे. 1 वाजता जेवण आहे आमचं आणि 12:30 वाजायला आलं ना. आता कुर्ता घातलाय. आपण आहो देवभूमी उत्तराखंड मध्ये. तर सगळा स्पिरिच्युअल वाईब आहे. उत्तराखंड फर्स्ट टाइम आलोय मी आणि एनर्जी तर भारीच असेल. तर जाऊ चला आणि फिरूया हरिद्वार. बरोबर आहे ड्रेसिंग. एक नंबर दिसते ना. नवरा वाटतंय ना. गोऱ्याव बैसूनी नवरा निंगा. सगळी रेडी झालो आता आम्ही. सगळ्यां पहिले रेडी. मानस, कौशिक तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. न्हाव्यावरून थेट ट्रेनला आले दोघं आणि आता आम्हाला जॉईन शेवटपर्यंत. बसला वगैरे ट्रेनला जाऊ नका, आता माझ्या घरात जाऊ. बसला. आता आम्ही आयसत निघलो अचानक. काय आपण आमचं जेवण रेडी होत आहे तोपर्यंत बरा शूज वगैरे बघू. बुटा इसारला घरावर नाही, रेल्वे स्टेशन बुटा टाकून आलाय बँड्राला. असं लोकल फिरायला लई मजा येतात. आता हे सोबत आता काही टेन्शन नाही. बुटा बघायला पुमाच्या आउटलेटला आलो हरिद्वार मध्ये. घेतली गेर 40% ऑफ. चाच्याला गंडवून आलो आतमध्ये. जरासा काय महल आहे, मोठा आश्रम आहे म्हणजे. आणि किती मोठा आश्रम आहे. आतमध्ये गार्डन पण आहे खतरनाक. आईसच फिरता पोरं असल्यावर टेन्शन नाही. यू उभं कसलाय मागं. कडक भाई कडक. क्रेझी असं वाटतं राजस्थानला आलोय. आता 2-3 फोटो काढला. या माझा कारला होत नाही तुम्ही फोटो. 1-2-3 फोटो काढला आणि निघलो. चाचा अच्छा लगा, चलो थैंक यू. ये मेरा यूट्यूब चैनल है, इस पे जाएगा. आपका नाम बोलो फिर से एक बार. अरे बोलो, एक स्माइल भी कितनी बढ़िया है आपकी. चलो थैंक यू.
सगळा फिरत फिरत आम्ही रेड टेपला आलो. तया बुटा भारी भेटली पुमापेक्षा. पुमाची होती, आम्हाला नीट भेटली नाही. शूज घेऊन निघलो आता डायरेक्ट जेवायला जाऊ. भूक लागली मरणाची. 1 वाजला, परफेक्ट 1 वाजलाय. चालू जेवायला. जेवल्यानंतर मग फिरू हरिद्वार. जेवण रेडी झालंय आमचं. जेवायचं आहे. चला हा आयाच थोडा चप्पल बघायला. काय काका जेवलास? 500 ला 5 वरण भात भाजी. बाय बाय. बिलकेश्वर महादेव, हाँ गौरीकुंड, मनसा देवी, गंगा आरती. खाली मनसा देवी का कितना बोले? आरती नहीं करना है, गंगा आरती बाद में तो टोटल प्रोग्राम करा के इधर लाते हैं। टोटल प्रोग्राम का कितना होगा? टोटल प्रोग्राम करा के इधर लाने का 200 रुपये एक आदमी का? एक आदमी टोटल प्रोग्राम। थोड़ा कम नहीं होगा कुछ? नहीं, 8 बजे इधर आएगा, गंगा आरती करा के। कितना जगह घुमाओगे? 200 रुपये में डन किया है। बिलकेश्वर, गौरीकुंड, मनसा देवी, गंगा आरती 200 रुपये रिटर्न. आता आम्ही 7 जण बसलो नाही रिक्षामध्ये आणि चाललो पटपट. 8 का झालं का निताल नापा चल. तुझ्या ड्रायव्हर पण आहे का? बिलकेश्वर महादेव मंदिरला आलो पहिला आणि उसके पीछे गौरीकुंड. 500 साल पुराना मंदिर है. आता इथं गणपती, मारुती, शिव आणि नवग्रहांचं दर्शन झाल्यानंतर आपण प्राचीन बिलकेश्वर मंदिरामध्ये दर्शन करूया. किती शांतता आहे. दर्शन झालं मस्त. किती भारी एनर्जी आहे. एकदम शांत. किती शांतता आहे मंदिरामध्ये आणि वातावरण पण एवढा शांत झालंय ना. वाव भाई वाव, मस्त वाटला. मंदिरामध्ये दर्शन करून आम्ही निघालो. प्राचीन गौरीकुंड आहे ना तो बघायला. आणि त्यानंतर आल्यावर आपण इथंशी एक नागा साधू बाबा बसलाय तिथे. आता गौरीकुंडाकडे चाललो ना मी. आणि कसला भारी वातावरण आहे. एकदम असा स्पिरिच्युअल. इच्छा पूर्ण करासाठी पब्लिकने डगरा ठेवली ना. अशा इच्छा पूर्ण झाल्या असत्या तर कला कामा केली असती लोकांनी. गौरीकुंडा जवळ पोहोचलो. किती शांतता आहे, किती शांतता. आणि शांततेसोबत आमचा सगळा ग्रुप एकत्र चाललो ना. आता आम्ही दर्शन करू बरं गौरीकुंडाचं. आता आपण आलो गौरीकुंडाचं दर्शन करायला. बघा याच्या खाली कुंड आहे, दिसतंय का? आणि इथे समोर आपल्याला देवांचं दर्शन करू शकतो. का आतमध्ये कुंड आहे, गौरीकुंड प्रॉपर. बोला हर हर महादेव. चला मस्त. आता गौरीकुंडाचं दर्शन केला. गौरीकुंडांशी वरती आलो ना. या मारुतीचा मंदिर आहे. मारुतीचा दर्शन करूया. जय हनुमान, जय श्रीराम.
आता आपण ते मंदिरांची दर्शन करून मनसा देवीच्या दर्शनाला आलो आणि याच्यामध्ये बोलतो आपल्याला जुल्यातून जावं लागतं. जाऊन बघूया कसा काय विषय आहे. पाऊस आलाय, पाऊस. इथून आपल्याला खटोले में जाना है, खटोले में. चला मनसा देवीचं दर्शन करूया. पाऊस आलाय रे. चारधाम यात्रेला पाऊस कमी असेल तर बरं आहे, कारण तर आम्ही देवावशी प्रार्थना करतो का पाऊस नको, पाऊस नको. ढगवाचा नायच जोरान. उत्तराखंड म्हणजे पाऊस कवाई. रोपे इथून आहे आणि तिकीट पुढे घ्यायला जावं लागते. थोडा तंची खाली आलो ना, पण थोडा चालायला लागते 100 मीटर. त्यानंतर आपल्याला तिकीट काढायचा. हे तिकीट का लाईन आहे. बेकार पाऊस आलाय, बेकार. तुफान आले, तुफान, डायरेक्ट तुफान. पूर्ण तुफान आलाय सगळीकडं. पाऊस आला ना, या तिकीट पण बंद झाला. अरे वा, ऐसा होईल वाटला नव्हता. या गोष्टी होतील वाटला नव्हता. बरं आहे, तिकीटाला थांबलेली माणसं आमची, पण तिकीटच नाही भेटला. तो बघा किती पाऊस आला. ऐसा नॉर्मल 200 रुपये तिकीट आहे आणि ते दोघा जण आलतं. बोलते 900 रुपये द्या, आम्ही तुम्हाला VIP दर्शन वगैरे सगळा करून देतो. रोपवे पण त्याच्यामध्ये. एक माणसाचं 900 येऊन जाऊन. बरं नको आवर. 200 रुपयाचा तिकीट काढून त्या गर्दी पण नसेल. आवरा पाऊस आलाय, बघू शकता तुम्ही. बेकार तुफान आलाय, तुफान. गंगा आरती पण भेटेल का माहिती नाही आवरा पाऊस आल्यावर. डेंजर पाऊस आला, वाटला नव्हता आम्हाला आवरा पाऊस येईल. पूर्ण तुफान, डायरेक्ट तुफान सगळीकडं. हवा पण लय जोरान चालली. वरती बघू शकता तुम्ही कधी हवा चालली. तिकीटाला थांबली ना आमची पब्लिक, बट मिळेल का माहिती नाही. तिकीट भेटला ना तर 1 तासांवरची जाऊन येऊ. आवरा म्हणजे आरामात दर्शन होतंय. ते VIP सांगायला आलं तर ते बोलतं 5 घंटा लगेगा, 10 घंटा लगेगा. ऐसा नाही होता भाई. पाऊस तर खुला झालाय आता, पण सगळ्याही रेनकोटा घेतली ना आमच्या मंडळीने. सगळ्याही रेनकोटा घेतली. रेनकोटांचा फायदा नाही. 3रा रेनकोट 50 ला दिलाय. मी एकटाच रेनकोट नाही घेतला. आता नयन गेलाय तिकीट करायला, तर बघू काय होतंय. नयन, नयन कितना रुको ना, बारीच जाणे तो. रेनकोटा घालून राहिली न उभी. 50 रुपयाचा रेनकोट घेतला. रेनकोटा घालून पाऊस गेला. रेनकोट घेतला तर पाऊस गेला. आता आम्हाला तिकीट भेटेल रोपवेचा. मग जाऊ वरती दर्शनाला, मनसा देवीचं दर्शन करूया. फायनली आम्हाला तिकीट पण भेटला नाही. तिकीट काढला आणि चाललो लाईन मध्ये दर्शनाला मनसा देवीच्या. बोलो मनसा देवी माता की जय. रोपवे पटापट चालू चाल, काही टेन्शन नाही. आता आम्ही रोपवे मध्ये बसू आणि जाऊ वरती डायरेक्ट. बघू कधी उंचाय कधी नाही. रोपवेचा सगळ्यात भारी एक्सपिरियन्स काय माहिती आहे का, मनोकामना मंदिर नेपाळला. आहा, 1 नंबर होता. चला आता रोपवे मध्ये बसूया. 4 जणांना 1 रोपवे. चलो चलो. ओहो, चला. मनसा देवी की जय, माता की जय. बोलो जय माता दी, जय माता दी. चलो अंकल जी, बढिया. रोपवे निघली आमची. बघू शकता तुम्ही समोर रोपवे चालले. अंकल गया रोपवे से. रोपवे गँग, रोपवे गँग. खतरनाक एक्सपिरियन्स आहे पण, कारण तो ओपन आहे. अजून मस्त वाटतंय. ₹200 पर पर्सन ठीक आहे. तो बघा किती वरती आलो आम्ही. 1 किलोमीटरच्या जास्त असेल रोपवे. हा, 1.5 किलोमीटरची रोपवे आहे. तो बघा वरती बघा. यो मंदिर आपल्याला दिसत असेल. ओहो, खाली बघा कसला भारी आला वातावरण. नदी बघू शकता तुम्ही खाली. वर्षी व्ह्यू बघा तुम्ही कसला भारी येतोय रोपवेचा. रोजचा आनंद असतो रोपवेचा. चला आलो आता दर्शन करायला. 4 लोक. चप्पल ठेवायला लागतं अशी. चप्पल काढली ना जावाचं खाली मंदिर आहे. चला आता दर्शनाला.
फायनली मनसा देवीच्या मंदिराजवळ आलो आपण. मस्त दर्शन झाला मनसा देवीचा आणि इथं पण एक माताचं मंदिर आहे. मनसा देवीचा दर्शन तर एक नंबर झाला. वातावरण काय सगळीकडे धुका सुटलाय आणि थंडगार नुसता. आणि आता आम्हाला जायचंय गंगा आरतीसाठी. आता आम्ही मनसा देवीला दर्शन केला आणि त्यानंतर डायरेक्ट आता हरिकी पौडीला आलो आणि हरिकी पौडीला गंगा आरती होतं आणि त्या आम्हाला गंगा आरती अटेंड करायची आहे. गंगा आरती अटेंड करून आम्ही जाऊ रूमवर. आणि आता आम्ही हरिकी पौडीला आलो गंगा आरती अटेंड करायला. आणि काय वाईब आहे या. चालत चालत चाललो ना. आता बघा गंगा सुकवली कारण तर क्लीन करताना एकदम सगळं क्लीन चालू आहे आतमध्ये. बघला आम्ही त्या म्हणजे प्रॉपर सगळं घाण असेल ना आतमधली ते काढताना. त्यामुळे नदीला पाणी नाही. तुम्ही बघू शकता या घाण साफ करत घेतली तर ही घाण बघा याच्याशी साफ तर केलीच असेल अर्धी. पण आहे कती कचरा आहे. लईच हाडसी नाही. कती बेकार कचरा झाला आहे. आपणच आपल्या नदीला सुरक्षित नाही ठेवू शकत. ते मन नव्हता करत ते गेलं तर ब्लॉक करायचा. एंट्री केली आता गंगा आरतीला आणि खतरनाकच एनर्जी आहे. नाही शब्दांत सांगू शकत तुम्हाला मी. आवरी भारी आहे. गर्दी बघू शकता तुम्ही. पूर्ण सगळीकडे गर्दी झाली. ते साईडला गेलेलो आम्ही. तर तुम्हाला एकदम प्रॉपर व्ह्यू दाखवता नाही येणार आरतीचा. परत ते साईडशी हे साईडला आलो आम्ही. इथला जो वातावरण आहे ना तुम्ही इथे येऊनच अनुभवू शकता. एवढा भारी आहे. जय मा गंगा. आगे आगे खड़े हो भाई साहब. गंगा आरती सुरू झाली बघू शकता तुम्ही. आणि काय वाईब आहे. एवढी माणसं जमली सगळीकडं आरती चालू आहे. सुंदर सुंदर दृश्य.
आपण मस्त आता गंगा आरती अटेंड केली आणि चाललो आता आम्ही रिक्षा जवळ आणि त्यांची जाऊ रूमवर. आणि काय विषय झाला माहिती, एक बॅड ट्रिप झाली. कौशिकच्या बॅगमध्ये माझा माईकची डबी होती, ती त्यावरच राहिली आणि तो गेला घरी. मग आता बिना माईकचा शूट करायला लागेल पुढचं बाकीचे दिवस. बट काही टेन्शन नाही, आपला मोबाईल आहे कॅपेबल. पण जो माईकची क्वालिटी येते ना, ती वाली क्वालिटी थोडीशी कॉम्प्रोमाइज करायला लागेल तुम्हाला. फायनली आता रूम आलो आम्ही आणि आता जेवायला जाऊ फ्रेश वगैरे होऊन. आणि आजचा व्लॉग इथंच एंड करते. उद्या निघायचं आहे मला. पुढं कसा प्रवास आहे काय आहे ते तुम्ही बघत राहा. सिरीज कशी वाटते ते सांगा. आणि आज थोडासा सीन झालाय, माईक कौशिक सोबत गेला घरी, तर त्यामुळे आता बिना माईकचा शूट करते. कसा आवाज येते, आवाज तर चांगलाच येईल, मोबाईल आपला चांगला आहे बोलल्यावर. तो वाला फील आहे ना, तो कमी होईल थोडासा, पण मजा येईल. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आवाज मध्ये एकदम प्रॉपर येईल. आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.